तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण पद्धतीने लढवल्या जातील आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्रीन सिग्नल दिल्याचं मंत्री नितेश राणे म्हणाले। त्याचबरोबर सिंधुदुर्गात दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे, महाविकास आघाडीकडे उमेदवार उभे करण्याची क्षमता नाही अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे, शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष तुल्यबळ ताकद अगर असेल तर युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ। आजच्या तारखेला उदाहरण कणकवली नगरपंचायत तुम्ही बघा, उभाटाकडे उमेदवार आहेत का? जिल्हा परिषद मध्ये उभाटाकडे 50 ते 50 उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का? ते कितीही तुमच्या समोर आव आणत असतील, मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे, त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही। आणि प्रत्येक जण कामाला लागलेला, आता तुम्ही काल सावंतवाडीमध्ये बघितलं, बाकी अन्य तालुका प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलं। आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखवूया। आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात, आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात, आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची। आता भांड्याला भांडं लावणं आमचं काम नाही, शेवटी जनतेला विकास हवाय, जनतेला कोण किती भांडते ह्याच्यामध्ये लक्ष देणं नाही। तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे,